चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण विज्ञानाच्या पुढील भागामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण एमपीएससीने जेवढे विचारलेले प्रश्न आहेत तर ते आपण प्रश्न बघणार आहोत. तर सुरुवातीला बायोलॉजीचे प्रश्न बघूया, जेवढे शक्य होतील तेवढे, आणि काही भाग पुढच्या भागामध्ये बघूया. तर पहिला जो घटक आहे तुमचं रक्ताभिसरण संस्था. याच्यामध्ये खास करून मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणजे रक्त म्हणजे ब्लड, अभिसरण म्हणजे सर्क्युलेशन, संस्था म्हणजे सिस्टीम, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, रक्त शरीरभर फिरतं ठेवण्याची संस्था, याला म्हणतात रक्ताभिसरण संस्था. आता आपल्या शरीरामध्ये एकूण 8% रक्त असतं. किती? 8% रक्त असतं, म्हणजे 5 लिटर रक्त असतं आपल्या शरीरामध्ये. किती रक्त असतं? 5 लिटर आपल्या शरीरामध्ये काय असतं? रक्त असतं. 8% रक्त असतं. कळलं? शरीराच्या वजनाच्या जवळपास 8% एवढं रक्त असतं. मग आता रक्त गोठणं आणि रक्त न गोठणं हे दोन्ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत. जर शरीराच्या आतल्या भागाचं रक्त गोठून गेलं तर काय होतं? हृदयामध्ये जर क्लॉट त्रास झाला तर हार्ट अटॅक येईल, किंवा मेंदूमध्ये गेलं तर त्याला पॅरालिसिस होईल. बरोबर की नाही? म्हणजे आपल्या शरीरभर रक्त फिरतं ठेवणं, याच्यासाठी रक्त पातळ ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. काय? रक्त पातळ ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. मग जे पातळ ठेवण्याचं जे काम आहे ना, ते हिपेरिन करतं. काय करतं? हिपेरिन करतं. आणि ज्या वेळेस रक्त शरीराच्या बाहेर पडतं, म्हणजे आपल्याला जखम झाली, रक्त बाहेर पडलं, तर काय व्हायला पाहिजे? रक्त बाहेर पडल्यानंतर लगेच काय व्हायला पाहिजे? ते रक्त काही सेकंदामध्ये ते घोटलं गेलं पाहिजे. जर नाही घोटलं गेलं तर भरभर काय होईल? रक्त वाहत राहील. बरोबर की नाही? म्हणजे रक्त शरीराच्या बाहेर पडल्यानंतर रक्त घोटणं हे सुद्धा महत्वाचं आहे. रक्त घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये रूपांतर होतं, आणि रक्त घोटण्याचा सगळ्यात शेवटचा टप्पा असतो. याच्यामध्ये रक्त घोटण्यासाठी थ्रॉम्बोप्लास्टिन, प्रोथ्रॉम्बिन, कॅल्शियम यांचा संयोग होऊन थ्रॉम्बिन तयार होतं. आणि थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिन यांच्या थ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजनच्या साह्याने फायब्रिन तयार होतं. काय तयार होतं? फायब्रिन. आणि हे फायब्रिन काय करतं? बोला. एवढा एक शब्द लक्षात ठेवा तरी चालेल तुम्हाला. फायब्रिन हा हे काय करतं? रक्त गोठतं. आणि याच्यासाठी व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. आणि ज्यांच्या रक्तामध्ये म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन के ची कमी असते तर त्यांना हिमोफिलिया नावाचा रोग होतो. कोणता? हिमोफिलिया. हिमोफिलिया म्हणजे काय? हिमोफिलिया म्हणजे रक्त काय होणं? रक्त न गोठणं हा आजार होतो. खास करून श्रीमंतांना हा आजार होतो. आणि जे खास करून श्रीमंत लोक तर आहेत, व्हिटॅमिन के ची किंवा काही अनुवंशिक देखील हा थोडासा प्रकार आहे. कोणता? हिमोफिलिया. फायब्रिन रक्त गोठण्याचं काम करतो. हिपेरिन काय करतं? रक्त पातळ ठेवण्याचं काम करते. हिपेरिन दोन्ही महत्वाचे. हिपेरिन बी महत्वाचे, फायब्रिन बी महत्वाचं आहे. ऍक्च्युली रक्त कुठं तयार होतं? आपलं तुम्ही जर मटण खात असाल तर तुम्हाला मटणाची नळी माहिती का? नळी. त्या नळीमध्ये असं मगज असतो, आपण ठोकून ठोकून खातात. बरोबर की नाही? त्याला म्हणतात अस्थि मज्जा. काय म्हणतात? अस्थि मज्जा. मग या अस्थि मज्जेमध्ये हे ब्लड तयार होतं. कुठं तयार होतं? अस्थि मज्जेमध्ये. याला इंग्लिश मध्ये म्हणतात बोन मॅरो. काय म्हणतात? बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये रक्त तयार होतं. ते त्याच्यामध्ये मग रक्तामध्ये काय काय असतं? रक्तामध्ये तुम्हाला पांढऱ्या पेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स म्हणजे रक्तपेशी, रक्तपट्टिका. बरोबर? 3 घटक असतात. पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि काय? रक्तपट्टिका. त्यालाच काय म्हणतो आपण? प्लेटलेट म्हणतो. बरोबर का? डेंग्यू मध्ये वगैरे होतात बघा, प्लेटलेट कमी होऊन जातात. प्लेटलेट जर कमी झाल्या तर काय करतो? रक्त पातळ होतं आणि ते रक्त कुठूनही बाहेर पडायला लागतं. जेवढ्या प्लेटलेट जे कमी झाल्या तर ज्यांच्या एकदम काहींच्या जर एकदम 10-20 हजार होऊन गेले, 0 होऊन, तर माणूस मरतो सुद्धा. रक्त बाहेर निघायला लागून जातं ना. आलं लक्षात? त्याच्यामुळे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे हिपेरिन आहे ना, हे हिपेरिन यकृतात तयार होतं. कुठं तयार होतं? यकृतात तयार होतं हिपेरिन. कुठं तयार होतं? यकृतात. कळलं का? पण हे अस्थि मज्जेमध्ये व्हाईट ब्लड कॉर्प्स म्हणजेच पांढऱ्या पेशी, रेड ब्लड कॉर्प्स हे सुद्धा तयार होतं, आणि तुमचे रक्तपट्टिका जे आहेत, प्लेटलेट हे सुद्धा तयार होतात. म्हणजे कशामध्ये? बोन मॅरो मध्ये. कशामध्ये? बोन मॅरो. आपलं जे हृदय आहे ना, हृदय काय करतं? रक्ताभिसरण म्हणजे शरीरभर रक्त फिरतं ठेवण्याचं काम करतं. आणि फुफ्फुस रक्त शुद्ध करण्याचं काम करतं.
म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो, तो रक्तात मिसळतो, जे त्या रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजे हे काम कोण करतं? फुफ्फुस करतं. आणि शरीरभर रक्त ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम कोण करतं? हृदय करतं. हृदयाचं वजन असतं 360 ग्रॅम. आपली जी मूठ असते ना, हे मुठी एवढं असतं, बरोबर काय? तर 360 ग्रॅम एवढं काय असतं त्या हृदयाचं काय असतं? वजन असतं. मग हृदय, मग ते पहिल्यांदा बघा या वरती जे आहेत ना, यांना काय म्हणतात? नीला म्हणतात. आणि आज जे खोल असतात ना, त्यांना काय म्हणतात? धमन्या. वरच्याला शिरा, खालच्याला धमन्या. शिरा, धमन्या आणि त्यांना केशवाहिन्या. केशवाहिन्या म्हणजे केसापेक्षा बारीक असतात त्या. केशवाहिन्या डायरेक्ट शरीराचा सर्वात लहान घटक कोणता? पेशी. पेशींना रक्त पुरवण्याचं काम करतात. रक्ताचं काम काय असतं? आपण ऑक्सिजन घेतला, तो काय करणं? पेशींपर्यंत पोहोचवणं, बरोबर. कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर आणणं. आपण एखाद्या अन्नाचं सेवन केलं, त्याच्यामध्ये जे पोषक घटक आहेत ते लहान आतड्यामध्ये काय होतात? स्त्रवतात आणि पाझरतात, आणि पाझरल्यानंतर रक्तामध्ये मिसळतात, आणि ते पुन्हा शरीरभर फिरतं ठेवणं, बरोबर. म्हणजे पोषक तत्व हे, त्याच्यानंतर शरीराचं तापमान नियंत्रित करणं, त्याच्यानंतर तुमचं जे अनवॉन्टेड घटक आहेत ते किडनीकडे घेऊन ते पुन्हा त्याची गाळणी करून ते लघवी वाटे काय करणं? बाहेर टाकणं. म्हणजे ही रक्ताची कार्य आहेत. ही काय? रक्ताची कार्य आहे, बरोबर. त्या मग ब्लड सर्क्युलेशनवर असा एक प्रश्न आला तुम्हाला, कळा का? ब्लड सर्क्युलेशन काय काय सांगितलं? रक्त 8% वजन असतं, एकूण शरीरात 5 लिटर रक्त असतं. रक्त आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स यांच्यापासून तयार होतं. रक्तामध्ये हिपॅरिन जे असतं यकृतात तयार होतं. हिपॅरिन रक्त पातळ करतं, पातळ करणं बी महत्वाचं आहे. आणि बाहेर रक्त निघाल्यावर ते क्लॉटिंग होणंही महत्वाचं आहे. क्लॉटिंग करण्याचं काम कोण करतं? फायब्रिन करतं. आता हे फायब्रिन, मग फायब्रिन काय? प्रोथ्रॉम्बिन, थ्रॉम्बोप्लास्टिन, त्याच्यापासून मग ते काय तयार होतं? हे फायब्रिन तयार होतं. हे फायब्रिन सुद्धा महत्वाचं. व्हिटॅमिन के पासून जवळपास रक्त गोठण्यासाठी 13 घटक आहेत. किती? 13 घटक महत्वाचे. त्याच्यानंतर एक प्रश्न आले तुम्हाला, फिलियारिसिस ची चाचणी केव्हा करतात? फिलियारिसिस आजार आहे तो. फिलियारिसिस तुम्हाला माहिती आहे, मराठीत सांगितलं का लगेच लक्षात येईल तुम्हाला. कोणता? फिलियारिसिस नावाचा आजार आहे. याला म्हणतात हत्तीपाय. काय म्हणतात? हत्तीपाय. आता लक्षात आलं असेल हत्तीपाय, बरोबर आहे का नाही? फिलिरियासिस, फिलिरियासिस असे, फिलिरियासिस. फिलिरियासिस हा जो आजार आहे ना, हत्तीपाय, म्हणजेच खास करून हा जो आजार आहे प्रदेशनिष्ठ आजार. म्हणजे प्रदेशनिष्ठ म्हणजे काय? एखाद्या प्रदेशामध्ये असतो. खास करून जो केरळ आहे ना, त्या केरळमध्ये हा आजार आपल्याला, केरळमध्ये जे 2-3 जिल्हे आहेत त्या 3 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे झाडं असतात. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सुद्धा हा आजार आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथं क्युलेक्स नावाचा डास कोणता? क्युलेक्स नावाचा काय असतो? या डासापासून हा हे तयार होतो, बरोबर आहे का नाही? आणि उचेरिया बॅक्ट्रोफ्टी. काय? उचेरिया बॅक्ट्रोफ्टी हा त्याचा काय? विषाणू आहे. हा काय त्याचा? विषाणू. म्हणजे विषाणू नाही म्हणता येईल, गोल कृमी म्हणता येईल. याला काय म्हणता येईल? गोल कृमी. तर याच्यापासून हा काय तयार होतो? हा हत्तीपाय नावाचा काय होतो? आजार तयार होतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मला सांगा, पांढऱ्या पेशी कुठे तयार होतात? पांढऱ्या पेशी अस्थिमज्जामध्ये, बोन मॅरो मध्ये. नळी लक्षात ठेवायची, नळी ऐके, त्या नळीच्या मध्यभागी जो हे असतं का नाही, त्याच्यामध्ये. आणि पांढऱ्या पेशींचं काम काय आहे? पांढऱ्या पेशींचं काम काय आहे? एखादा जीवाणू शरीरामध्ये गेला तर ते काय करतात? त्या खाऊन टाकतात. काय करतात? खाऊन टाकण्याचं काम ते करतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे आता समजा, आता शरीरामध्ये एखादा जीवाणू घुसला आणि त्या डब्ल्यूबीसी लगेच जमा होतात आणि त्या लगेच गोल 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 लगेच त्याला काय करतात? खाऊन टाकतात. आणि त्या जर हरल्या, ते जीवाणूने जर हरवलं, डब्ल्यूबीसी स्ट्रॉंग केव्हा राहतात? जेव्हा तुम्ही चांगला व्यायाम करतात, पौष्टिक पुरेसा आहार घेतात, बरोबर आहे का नाही? तुमचा आहार कसा पाहिजे? संतुलित आहार पाहिजे. सगळ्या गोष्टी पाहिजे. नुसतं तूप राहून चालेल का? नाही चालणार. सगळ्याच गोष्टी म्हणजे तुमचे प्रोटीन्स पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, तुमचे प्रोटीन हे पाहिजे, स्निग्ध पदार्थ पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, जीवनसत्व म्हणजे त्याच्यानंतर खनिज वगैरे सगळ्याच गोष्टी पाहिजे. सगळे संतुलित प्रमाणात असेल आणि तुम्ही व्यवस्थित आहार हे करत असाल तर तुमच्या डब्ल्यूबीसी काय असतात? स्ट्रॉंग राहतात. डब्ल्यूबीसी स्ट्रॉंग राहिला की कोणताही जीवाणू, आता समजा आपल्याला एकच डास सगळ्यांना चावला तर सगळेच नाही आजारी पडणार. ज्यांची
प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग आहे ते नाही आजारी पडणार, पण ज्याची इम्युनिटी पॉवर कमी आहे ते काय होतील, आजारी पडणार. मग आता हे रक्ताचे जे घटक आहेत ना, हे रक्ताचे घटक मी तुम्हाला डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट्स हे तुम्हाला हे दोन्ही तिन्ही लिहून देतो बघा. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि काय, प्लेटलेट्स. प्लेटलेट्स. आता प्लेटलेट्स, हा त्या हत्तीपाय रोगाचं जर तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हत्तीपाय रोगाची जी चाचणी असते ना ती मध्यरात्री 10 ते 2 वाजेपर्यंत केली जाते. म्हणजे त्या काळात बरोबर तो याच्यामध्ये गोलकृमी बरोबर सापडते, त्यावेळेस ती ऍक्टिव्ह असते. आला कसं, मध्यरात्री केली जाते ती टेस्ट. तसं आता या आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड कॉप्स, याला व्हाईट ब्लड कॉप्स. याचं प्लेटलेट म्हणजे काय, रक्तपट्टिका. म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि काय, रक्तपट्टिका. कळलं का तुम्हाला. आता ह्या ज्या आहेत ना, ह्या आरबीसी ज्या आहेत ना, आता जे लहान मुलं असतं का नाही, आता समजा पोटातच गर्भात आहे, गर्भात सुद्धा त्याला रक्त लागतंच, बरोबर का नाही. मग ते जे आहेत ना ते यकृतात तयार होतात. कुठं, भ्रूणामध्ये कुठं तयार होतात, यकृतात तयार होतात. आणि आपल्या मोठ्या माणसामध्ये तुम्हाला सांगितलं, मोठ्या माणसांमध्ये कुठं तयार होतात ते, बोन मॅरो म्हणजे काय, अस्थि मज्जेमध्ये. कुठं, अस्थि मज्जा. आणि हे सुद्धा कुठं तयार होतात, अस्थि मज्जामध्ये तयार होतात. पांढऱ्या पेशी, लाल पेशी या कुठे तयार होतात, अस्थि मज्जा तयार होते. प्लेटलेट हे सुद्धा कशा तयार होतात, अस्थि मज्जा. म्हणजे संपूर्ण रक्त जवळपास कशा तयार होतं, अस्थि. फक्त जी हिपॅरिन आहे, हिपॅरिन शरीरामध्ये असलेलं ते कुठे तयार होतं, यकृत मध्ये. शरीराची सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, यकृत. यकृत ठीक तर सगळं शरीर ठीक. यकृताचं काम बिघडलं की तुमचा सगळाच कार्यक्रम झाला. आला का. यकृताचा बारीक छोटासा भाग कापल्यानंतर पुन्हा तो भाग येतो. आलं लक्षात. लिव्हर म्हणतात त्याला. काय म्हणतात, लिव्हर म्हणतात. आता याचा जो आकार आहे ना याला बायकॉन्केव्ह असं म्हणतात. काय म्हणतात, केव म्हणजे काय, केव म्हणजे गुहा म्हणजे आत आहे ना, याला म्हणतात काय म्हणतात, अंतर्वक्र. काय म्हणायचं, बाय म्हणजे द्वि अंतर्वक्र. काय, द्वि अंतर्वक्र. अंतर्वक्र. तर द्वि अंतर्वक्र हा कोणत्या आहेत, याचा आकार कसा आहे, आतून वाक असतो. कसा असतो, आतून वाक असतो, बरोबर. आतून म्हणजे त्याला काय म्हणतात, बायकॉन्केव्ह. काय म्हणतात, बायकॉन्केव्ह. याचा जो आकार, याचा काय असतो, अनियमित असतो. याला काय आकार, म्हणजे ते कसं, अमिबाला कसा आकार असतो, अमिबाला कसा हे होऊ शकतो, तसा याला काही आकार नसतो. आणि याचा जे आहे ना, याचा काय असेल मग, बाय कॉन्व्हेक्स. म्हणजे काय सांगा, कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. म्हणजे काय, बहिर्वक्र. बरोबर. प्लेटलेटचा आकार आहे बायकॉन्व्हेक्स आणि आरबीसीचा आकार आहे बायकॉन्केव्ह म्हणजे द्विअंतर्वक्र. डब्ल्यूबीसी या अनियमित असतात. काय असतात, अनियमित असतात. आता आरबीसी जे आहे ना, आरबीसी 127 दिवस म्हणजे 100 ते 127 दिवस या म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 120 दिवस जगतात. एकदा आरबीसी आपल्या शरीरात तयार झाल्या तर किती, 127 दिवस त्या जगू शकतात. आणि डब्ल्यूबीसी शरीरात तयार झाले ते किती, 2 ते 4 दिवस राहतात. किती, 2 ते 4 दिवसच ते जगू शकतात. आणि हे 5 ते 10 दिवस. किती, 5 ते 10 दिवस. किती दिवस, 5 दिवस ते 10 दिवस. मग तुम्हाला हे असा प्रश्न विचारलेला आहे की आरबीसीचा आकार कसा, आरबीसीचा आकार कसा, अंतर्वक्र. आणि प्लेटलेटचा आकार कसा, प्लेटलेटला काय म्हणतात, रक्तपट्टिका. काय म्हणतात, डब्ल्यूबीसीला पांढऱ्या पेशी. काय म्हणतात, आपण एखादा, आणि याला म्हणतात लाल रक्तपेशी. लाल रक्त म्हणजे रेड ब्लड कॉर्पुसल्स, कॉप्स म्हणतात त्याला. ओके. तर रेड ब्लड कॉप्स, व्हाईट ब्लड कॉप्स आणि प्लेटलेट्स शरीराचे सगळ्यात रक्तातले सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. बरोबर. आता हे किती दिवस जगतात, 127 दिवस आरबीसी. डब्ल्यूबीसी 2 ते 4 दिवस. आणि हे प्लेटलेट 5 ते 10 दिवस असतात. प्लेटलेट किती असतात, 5 ते 10 दिवस असतात. कळलं का तुम्हाला. मग डब्ल्यूबीसी काय करतात, आपल्या शरीराचं संरक्षण करायचं काम करतात. शरीराचं संरक्षण म्हणजे डब्ल्यूबीसी जीवाणूंना मारून टाकतात. काय, कशाला मारतात, या जीवाणूंना मारतात. जीवाणूंना काय करतात, या मारतात. काय करतात, जीवाणूंना मारतात. आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या स्प्लियामध्ये जाऊन मारतात. कुठे जाऊन मारतात, स्प्लिया
स्प्लिहा मध्ये मरतात. कुठे मरतात? 127 दिवस जगतात, मग त्याच्यानंतर कुठे जाऊन मरतात? त्या स्प्लिहा मध्ये जाऊन मरतात. आणि आरबीसी ला केंद्रक फक्त सस्तन प्राण्यात नसतं. काय? केंद्रक नसतं. फक्त आरबीसीचं केंद्र फक्त उंट आणि लामा या दोन प्राण्यांमध्ये असते. उंट आणि या दोन प्राण्यांमध्ये काय असतं? केंद्रक असतं. बाकी प्राण्यांमध्ये केंद्रक नसतं. ओके. आणि आरबीसी जर 600 राहिल्या तर डब्ल्यूबीसी 1 असते. किती? या जर 1200 असल्या तर या किती असतात? 2. म्हणजे आरबीसीचं डब्ल्यूबीसीचं प्रमाण किती असेल? 600 ला 1. किती? 600 ला 1. बरोबर आहे का नाही? आणि प्लेटलेट जे आहेत ना, प्लेटलेट काय करतात? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. मी तुम्हाला सांगितलं डेंग्यू मध्ये काय होतं, तुमचा डेंग्यू असेल, मलेरिया असेल, टायफॉइड असेल, या रोगांमध्ये प्लेटलेट कमी होतात. मग डॉक्टर काय करतात? आपल्याला पहिल्यांदा प्लेटलेट चेक करायला लावतात. प्लेटलेट जर चेक केल्या तर प्लेटलेट जर कमी झाल्या तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला एक तर काय असेल टेस्ट करून घ्या, डेंग्यूची असेल किंवा मलेरियाची असेल किंवा टायफॉइडची असेल. कशामध्ये कमी होतात? या डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड या आजारांमध्ये या काय होतात? कमी होतात. काय होतात? आणि ह्याचं काय काम असतं प्लेटलेटचं? प्लेटलेट नसल्या तर काय होईल? रक्त बाहेर निघून जाईल शरीराचे. बरोबर आहे का नाही? रक्त बाहेर निघून जाईल. म्हणजे रक्त गोठण्याच्या कार्यात या मदत करतात. आणि या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये असतात. कुठे असतात? सस्तन प्राणी म्हणजे काय? ज्याला स्तन आहे त्या प्राण्यांमध्येच या प्लेटलेट आढळतात. कशामध्ये आढळतात? फक्त सस्तन प्राण्यामध्येच आढळतात. तुम्हाला असा प्रश्न आलेला आहे, एमपीएससीने प्रश्न विचारला. सामान्यपणे लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? लाल रक्तपेशींचा कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र, द्विअंतर्वक्र. आणि डब्ल्यूबीसी ला आकार नसतोच. आणि प्लेटलेटचा आकार कसा असतो? द्विबहिर्वक्र. काय? द्विबहिर्वक्र. ओके. मानवी शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, रक्तवाहिन्या त्या किती आहेत माहिती का? 97,000 किलोमीटर. किती? रक्तवाहिन्या आहेत 97,000 किलोमीटर. विचार करा तुम्ही, 97,000 किलोमीटर 97,000 किलोमीटर एवढ्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या. म्हणजे शरीरामध्ये 3 रक्तवाहिन्या असतात. एक धमनी, शिरा आणि केशवाहिनी. केशवाहिन्या सगळ्यात बारीक असतात. केशवाहिन्या काय असतात? सगळ्यात बारीक असतात. केशवाहिन्यांपेक्षा थोड्याशा जास्त जाड असतात, थोडेसे शिरा, आणि त्याच्यापेक्षा धमन्या सगळ्यात जाड असतात. बरोबर? धमन्या आणि शिरा. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवा 70,000 किलोमीटर पर्यंत आपल्या शरीरामध्ये काय आहे? रक्तवाहिन्या आहेत. किती काय आहेत? 97,000 किलोमीटर. किती? 97,000 किलोमीटर. म्हणजे आणि तुम्हाला सांगितलं रक्त गोठण्यासाठी किती घटक आवश्यक असतात? रक्त गोठण्यासाठी नुसत्या प्लेटलेट नाही, तर 13 घटक आवश्यक आहे. व्हिटॅमिन के आलं त्याच्यामध्ये, ब्लड प्लेटलेट्स आल्या, व्हिटॅमिन सी चा सुद्धा याच्यामध्ये फरक येतो. कळलं का तुम्हाला? म्हणजे 97,000 किलोमीटर म्हणजे जवळपास एका आपल्या पृथ्वीला 4.5 फेऱ्या मारतील. किती? 4.5 फेऱ्या होतील एवढ्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत. आलं लक्षात? किती? 4.5 फेऱ्या होतील एवढ्या आपल्या शरीरामध्ये काय आहे? रक्तवाहिन्या. मग कळलं का तुम्हाला? डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि काय? आपल्या शरीरावर रक्त हे वाहत राहतं. रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो विल्यम हार्वेने लावला. कोणी लावला? विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावला. कोणी? विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत हे त्यांनी सांगितलं. ओके. आणि आपल्या मेंदूमध्ये जे आहेत ना, मेंदूमध्ये पेशी, तर त्या 10 लाख दशलक्ष असतात. किती? 10 लाख दशलक्ष. आणि याच्यामध्ये रक्तवाहिन्या 97,000 किलोमीटर. आणि प्रौढ माणसांच्या शरीरामध्ये त्या 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात. पेशी किती असतात? 60 ते 90 दशलक्ष. कळलं का तुम्हाला? 60 ते 90 दशलक्ष. विचार करा. तर अशा पद्धतीने आपण हे जे रक्ताभिसरण जे आहे, रक्ताभिसरण हे जे चॅप्टर आहे, तर हे रक्ताभिसरण चॅप्टर आपण पाहिलेलं आहे. तर रक्ताभिसरणाचे काही एमपीएससीने विचारलेले उदाहरण आहेत. तुम्ही पटापटा काय करायचे? त्याचे उत्तर द्यायचे आहेत. ओके. त्याच्यामध्ये अजून काही एक प्रश्न राहिला माझ्याकडून की सर्वात मोठं हृदय हे जिराफाचं असतं. कोणाचं असतं? जिराफाचं असतं. ऍक्च्युली माशाचं, निळा देव मासा आहे ना, त्याचं सगळ्यात मोठं असतं. पण जमिनीवर असलेल्या कोणत्या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं असतं? जिराफ असतं. जेवढा प्राणी लहान तेवढ्या त्याच्या ह्या जास्त असतात, म्हणजे हृदयाचे ठोके जास्त असतात. बरोबर आहे की नाही? एखादा हृदयरोगी असेल त्याला पेसमेकर लावतात. काय? पेसमेकर लावतात. आणि सर्वात लहान म्हणजे आता समजा हत्ती सगळ्यात मोठा आहे,
तर हत्तीचे हृदयाचे ठोके हळूहळू पडतात. पण तो उंदीर आहे ना, उंदीर छोटा आहे ना, त्याचे काय होतात, जास्त ठोके पडतात. लहान बाळाचे ठोके जास्त पडतात, प्रौढ माणसाचे ठोके जे आहेत ते काय होतात त्या मानाने कमी पडतात. एका मिनिटामध्ये किती 72 ठोके पडले पाहिजे. किती 72 ठोके पडले पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुरटी जी आहे ना, तुरटी रक्तप्रवाह थांबवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. आणि जर जे हायपर टेन्शन जे आहेत, उच्च ताण, तर आपल्या शरीरामध्ये किती ग्रॅम आपल्याला क्षारांचं प्रमाण, साल्ट किती असावं, मीठ किती, उच्च ताण जर टाळायचा असेल तर फक्त 5 ग्रॅम पाहिजे. किती, एका दिवसाला फक्त 5 ग्रॅम. काहींना खारट खूप आवडतं, त्यांना तो हे येण्याची जास्त शक्यता असते. आता प्रश्न विचारलेत बघा, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? 97,000. डायडाश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे काम करतात कोण? WBC का RBC का ब्लड प्लेटलेट? ब्लडच्या प्लेटलेट, रक्तपट्टिका. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असा आहे, अनियत तापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? अनियत तापी म्हणजे काय? अनियत तापी, मराठीत तसं अवघड आहे, याला इंग्रजीमध्ये म्हणणार कोल्ड ब्लडेड ॲनिमल. काय म्हणजे शीत रक्ताचे प्राणी. शीत रक्ताचे प्राणी म्हणजे काय? बेडूक वगैरे असतात ना, ही शीत रक्ताचे प्राणी असतात. बरोबर. म्हणजे हे जे यांचं, आता माणसाचं बघा, तुम्ही उन्हाळा असला तर आपल्याला कशाची गरज असते? पाण्याची गरज असते, किंवा हवेची गरज. आपण फॅन लावतो म्हणजे आपल्याला आपल्या शरीराचं तापमान नेहमी 37°C. हिवाळा असेल तर आपल्याला गरमीची गरज असते. बरोबर की? हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. माणसाचं रक्त हे नेहमी 37°C असतं, 36.9°C असते. निरोगी माणसाचं, बरं का, आजारी पडला तर वाढतं, ते कमी होतं, परंतु निरोगी माणसाचं. पण हे शीत रक्ताचे जे प्राणी असतात ना, या शीत रक्तांच्या प्राण्यांचं शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलतं. बाहेरचं तापमान जसं असेल त्या पद्धतीने त्यांचं तापमान काय होतं? बदलतं. कोणतं? कोल्ड ब्लेडेडचं. काय? कोल्ड ब्लेडेडचं. त्याच्यानंतर सर्वात मोठं हृदय कोणाचं? जिराफाचं. त्याच्यानंतर लाल रक्तपेशींचा आकार, लालचा द्वि अंतर्वक्र, बाय कॉन्केव्ह. आणि प्लेटलेटचा आकार बाय कॉन्व्हेक्स, म्हणजेच काय? द्विबाही बहिर्वक्र. आणि WBCचा आकार, बरं, WBC जर समजा 1 असेल तर RBC किती असतात? 600 असतात. किती असतात? 600 असतात. बरोबर. तर बघा, जेवताना अतिउत्साह, व्यायाम, ताप, गर्भधारणा याच्यात ठोके वाढतात. आपल्या हृदयाची क्षमता असते 0.2 हॉर्स पॉवर, 0.2 HP. म्हणजे एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. किती? 700. म्हणजे वॅट मध्ये काढायचं असेल तर 746 गुणिले 0.2, बेसक 12, बेचोक 8 आणि 1 9, 20 आणि 14, पॉईंट नंतर एक अंक म्हणजे 149 वॅट. एवढी आपल्या काय हृदयाची शक्ती आहे. किती? 149 वॅट. आता लक्षात आलं तुम्हाला? आपल्याकडे घरामध्ये जो बल्ब असतो तो 20 वॅटचा, 40 वॅटचा बल्ब, असं 149 वॅट एवढी काय आपल्या हृदयाची काय आहे? शक्ती. आणि एका मिनिटाला ते बघा, एका मिनिटाला 5 लिटर. एका मिनिटाला किती? 5 लिटर. म्हणजे तासाला 340 लिटर. आणि एका वर्षात 15 लाख लिटर रक्त काय करतं? ते पंप केलं जातं. काय केलं जातं? पंप केलं जातं. आता इथं हात लावा, असं पंपिंगचा आवाज येतो, बरोबर का नाही? तर ते पंप केलं जातं हृदयातून एका मिनिटात 5 लिटर रक्त. आणि पहिलं हृदयरोपण प्रत्यारोपण कोणी केलं? ख्रिश्चन बर्नार्ड. कोणी? ख्रिश्चन बर्नार्ड. आता हा काय भारतीय नाही, बरोबर आहे का नाही? ख्रिश्चन बर्नार्ड याने पहिलं हृदय प्रत्यारोपण केलं, म्हणजे याचं हृदय त्याला आलं का लक्षात? आणि भारतात वेणुगोपाल यांनी प्रयत्न केले. कोणी? वेणुगोपाल यांनी काय केलं? याच्यामध्ये प्रयत्न केले. कळलं का मग तुम्हाला? ब्लड ही केलं का? लक्षात आलं का? रक्ताभिसरण संस्था लक्षात आली? तर आता प्रत्येक माणसाला दररोज श्वसनाद्वारे किती हवा लागते? एका दिवसात माणसाला हवा किती लागते? श्वसन संस्था पाहू आपण थोडस. सांगा किती? 10 ते 20 किलो. किती? 10 ते 20 किलो. एका माणसाला दररोज 10 ते 20 किलो एवढी हवा श्वसन केली जाते. काय केली जाते? श्वसन. मग फुफ्फुसाचं काम काय? पंपिंग का? हृदयाचं काम आहे पंपिंग.
हवा पोचवणं का? रक्ताचं शुद्धीकरण. तुम्हाला असं विचार, रक्ताचं शुद्धीकरण कोण करतं? तुम्ही जर लिहून दिलं हृदय, तू तर चुकून जाईल. रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम हे फुफ्फुस करतं आणि रक्त शरीरभर फिरतं ठेवणं ते काम ऑक्सिजन युक्त रक्त शरीरभर फिरतं ठेवणं. काही जे प्रथिन वगैरे जे काही असतील संप्रेरक, काही तुमचे जे ते संप्रेरक पोहोचवण्याचं काम, पोषक द्रव्य पोहोचवण्याचं काम, त्याच्यानंतर शरीरातलं युरिया वगैरे ते बाहेर टाकण्याचं काम, हे सगळं. आणि रक्त जे आहे ना आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतं. कळलं का तुम्हाला? बरं. त्याच्यानंतर फुफ्फुसाचं काय काम आहे? मग रक्ताचं शुद्धीकरण करणं, ऑक्सिजन रक्तामध्ये टाकणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं आहे. आपलं जे लक्षात ठेवा, आपलं जे डावं फुफ्फुस असतं, डावं म्हणजे इकडच्या बाजूचं, हे डावं फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा थोडंसं काय असतं, लहान असतं, थोडंसं चपटं असतं आणि त्याच्यावर 300 मिलियन वायुकोश असतात. किती? 300 मिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन असे 300 गुणिले 10 लाख एवढे त्याच्यावर वायुकोश म्हणजे फुग्यासारखे असतात. कसे असतात ते? फुग्यासारखे असतात. किती? 300 मिलियन वायुकोश असतात आणि त्यांचाच आकार असतो 0.1 NM म्हणजे नॅनोमीटर असतो. बरोबर का नाही? 1 सेंटीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 1000 नॅनोमीटर. म्हणजे किती बारीक असतात बघा, इतके बारीक असतात ते. 0.1 NM म्हणजे नॅनोमीटर एवढा काय असतो त्यांचा व्यास असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये रक्त पुरवठ्याचं काम कोण करतं? हृदय करतं. कोण करतं? हृदय करतं. शरीरभर रक्त पुरवठ्याचं काम कोण करतं? हृदय. मग आता श्वसन जे आहे ना, श्वसन आता काही जे आहेत ना, आपण नाकावाटे श्वास घेतो. बरोबर का नाही? तुम्ही जर बेडूक पाहिला, बेडूक हा त्वचे वाटे श्वसन करतो. कशा वाटे? त्वचे वाटे. गांडूळ त्वचे वाटे करतो. आळ्या त्वचे वाटे. याला त्वक श्वसन म्हणतात. काय म्हणतात? त्वक श्वसन. त्वक श्वसन म्हणजे काय? त्वचे वाटे केलेलं श्वसन, त्याला म्हणतात त्वक श्वसन. कोण करतो मग? बेडूक, अजून अळी, अजून गांडूळ. हे काय करतात? त्वचे वाटे श्वसन करतात. बरोबर का नाही? आता श्वास नलिके वाटे, श्वासासाठी नलिका असते, तर श्वास नलिके वाटे कोळी, कीटक आणि पट्टकृमी. हे जे आहेत ना कृमी, हे आहेत ना, हे कशावर करतात? श्वासनलिका. श्वसनासाठी काय असते? नलिका असते यांच्यासाठी. बरोबर. त्वचे वाटे कोण करतं? बेडूक, गांडूळ आणि अळी करतात. आता मासे जे आहेत ना, कल्ल्याद्वारे करतात. काय? कल्ल्याद्वारे. मासे श्वसन कशाद्वारे करतात? कल्ल्याद्वारे मासे श्वसन करतात. त्याच्यानंतर म्हणजे सगळे जलचर धरून घ्या, पाण्यातले जे प्राणी आहेत हे सगळे कल्ल्याद्वारे किंवा क्लोमद्वारे करतात. बरोबर आहे. आणि उभयचर, सस्तन आणि पक्षी. उभयचर म्हणजे काय? पाण्यात आणि जमिनीवर राहणारे. सस्तन म्हणजे ज्याला स्तना वाटे दूध पाजणारे आणि पक्षी म्हणजे आपले सगळे अंडे देणारे. तर हे सगळे फुफ्फुसामधून यांचं शोषण असतं. कशामधून? आपण कशामधून शोषण करतो? फुफ्फुसामधून आपण शोषण करतो. म्हणजे श्वास घेण्यासाठी एकूण 4 आहेत. त्वक श्वसन, अन्न श्वसन नलिका, कल्ले आणि फुफ्फुसे. तर बेडूक, अळी, गांडूळ हे त्वचे वाटे. त्याच्यानंतर माणूस कसा? माणसाचं श्वसन कशाने असतं? फुफ्फुस. उभयचर प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, मासे श्वसन हे क्लोमद्वारे म्हणजे कल्याणद्वारे करतात. कशाद्वारे? कल्याणद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था म्हणजे काय? शरीराच्या बाहेर टाकणं. तर शरीराच्या बाहेर घाम बाहेर टाकणं, लघवी बाहेर टाकणं आहे ना. त्याच्यानंतर शौचाला गेल्यानंतर गुदद्वारातून त्या न पचलेला भाग बाहेर टाकणं, याला म्हणतात उत्सर्जन संस्था. काय म्हणतात? उत्सर्जन संस्था. आपण रक्ताभिसरण संस्था पाहिली, श्वसन संस्था पाहिली. आता कोणती पाहतोय? उत्सर्जन म्हणजे शरीराच्या बाहेर टाकणं. आता जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होतं तेव्हा भरपूर लघवी होतं. आणि जेव्हा भरपूर लघवी झाली ना, काय होतं माहितीये का? कोणता आजार होतो? नाही, मूतखड्यामध्ये नाही होत. बरोबर. काय होतो? डायबिटीस. कोणता? डायबिटीस मध्ये. त्याला मधुमेह इन्पिड्स असं म्हणतात. काय म्हणतात? मधुमेह इन्पिड्स. तर हे जे आहे ना, याला म्हणतात उत्सर्जन संस्था. काय म्हणायचं? उत्सर्जन संस्था. तर याच्यामध्ये काय होतं? रक्ताचं साखरेचं प्रमाण, आता इन्पिड्स मध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण साधारणच असतं, पण किडनीचं याच्यामध्ये कार्य बिघडतं
आणि पियुषिका ग्रंथीतून व्हॅसोप्रेसिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे दिवसभरात 3 लिटरपेक्षा काय येते जास्त लघवी येते. किती? 3. आणि मग त्यालाच मधुमेह काय म्हणतात? इन्सिपिड्स असं म्हणतात. मधुमेह इन्सिपिड्स असं म्हणतात. मग कळलं का? एखाद्या माणसाला जर वारंवार लघवी होत असेल, काय एखाद्या माणसाला जर वारंवार लघवी होत असेल तर काय होतं? त्याला मधुमेहाचं काय आहे? मधुमेह नावाचा आजार आहे असं लक्षात ठेवायचं. बरोबर. मग आता याच्यामध्ये उत्सर्जन संस्थेमध्ये सगळ्यात सुरुवातीला रक्त जे आहे आपल्या रक्ताने पहिल्यांदा हे काय केलं जातं? फिल्टर केलं जातं. काय केलं जातं? फिल्टर म्हणजे गाळलं जातं. काय केलं जातं? गाळलं जातं. आता ते गाळण्यासाठी ग्लोमेरुल नावाची घटक असतो. तो काय करतो? ग्लोमेरुल द्वारे रक्त गाळलं जातं. बरोबर. रक्त कशाने गाळलं जातं? ग्लोमेरुल द्वारे. हा गाळ याच्यावर बोमन संपुटात एकत्र केला जातो आणि पुढे नलिकेमध्ये तो पाठवला जातो. मग त्याच्यामध्ये पुन्हा ते पुनर्शोषण होतं. काय होतं? पुनर्शोषण म्हणजे गाळल्यानंतर जर समजा अजून काही वाटलं याच्यामध्ये काहीतरी शरीरामध्ये याच्यामध्ये काहीतरी महत्वाचा घटक आहे तो नेफ्रॉन द्वारा घेतला जातो. कशामध्ये? नेफ्रॉन द्वारा काय केला जातो? पहिल्यांदा गाळला जातो ग्लोमेरुल द्वारा. नंतर त्याचं काय होतं? नेफ्रॉन द्वारा काय होतं? त्याचं पुन्हा शोषण केलं जातं. काय केलं जातं? शोषण केलं जातं. आणि पुन्हा याच्यामध्ये सिक्रेशन होतं. काय होतं? सिक्रेशन. काय सिक्रेशन म्हणजे काय? याच्यामध्ये स्रावणं. काय होणं? स्रावणं म्हणजे बाहेर टाकणं. काय टाकणं? बाहेर टाकणं. म्हणजे शरीराला नको असलेले जे पदार्थ आहेत पुन्हा ते नेफ्रॉन मध्ये येतात आणि मग याच्यामध्ये युरिक आम्ल हे काय केलं जातं? याच्यामध्ये याचा काय होतं? स्त्राव होतो आणि मग शेवटी याचं काय होतं? उत्सर्जन होतं. काय होतं? उत्सर्जन. तुम्हाला याचा क्रम विचारलेला आहे. काय? पहिल्यांदा गाळणे, नंतर पुनर्शोषण, स्रावणं आणि चौथं काय? उत्सर्जन. मग आता उत्सर्जन नेफ्रॉन द्वारे शेवटी काय केलं जातं? नेफ्रॉन द्वारे हे काय केलं जातं? उत्सर्जन केलं जातं. शरीराच्या बाहेर टाकलं जातं. एकूण उत्सर्जनाच्या 4 पायऱ्या आहेत. काय काय पायऱ्या आहेत? गाळणे, पुनर्शोषण, स्रावणे आणि मग युरिया आणि युरिक आम्ल काय करणार? बाहेर टाकणार. कळलं का? मग आता मानवाच्या उत्सर्जन संस्थेमध्ये म्हणजे मानवाची बाहेर टाकण्याची सिस्टम म्हणजे अनावश्यक असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे याला उत्सर्जन म्हणतात. काय म्हणतात? उत्सर्जन संस्था म्हणतात. काय म्हणतात? उत्सर्जन संस्था. मग याच्यामध्ये एक उरुकाची जोडी असते. उरुक म्हणजे काय? किडनी. बरोबर. किडनीची जोडी असते. एखादं म्हणतो ना याची एक किडनी खराब झालेली, एका किडनीवर चालू येते. मग उरुकाची जोडी असते. मूत्रवाहिनीची जोडी असते. मूत्राशय असतं आणि मूत्रोत्सर्जक नलिका असते. काय असते? मूत्रोत्सर्जक नलिका. त्या नलिकेमार्फत काय टाकलं जातं? मूत्र बाहेर टाकलं जातं. मग ही जी किडनी असते ना, किडनीचं काय काम असतं? उरुकाचं काय काम असतं? हे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून त्याच्यामध्ये मूत्र तयार करतं. काय करतं? काय सांगितलं? रक्तामधील जे टाकाऊ पदार्थ आहेत हे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ युरिक आम्ल वगैरे हे काय केलं जातं? वेगळे केले जातं आणि त्याचं मूत्र तयार करायचं काम हे उरुक तयार करतं. आणि मानवी मूत्र जर त्याचा जर पीएच आहे तर त्याचा पीएच आहे 6 म्हणजे जे काय आहे? ऍसिडिक आहे. काय आहे? ऍसिडिक आहे. आणि आपलं जे रक्त असतं ना हे मूत्राचा पीएच आहे. रक्त जे असतं ना रक्ताचा पीएच आहे 7.4 ते 7.5 असं काहीतरी आहे. म्हणजे 7 असेल तर उदासीन असतं आणि 7.4 ते 7.8 असं काहीतरी आहे. तर हे काय? अल्कधर्मी आहे. रक्त कसं आहे? अल्कधर्मी आहे. अल्कधर्मी म्हणजे काय? ऍसिड माहिती आहे तुम्हाला? सगळे जेवढे ऍसिड आहेत ते ज्याचा 7 पेक्षा पीएच कमी असतो त्याला ऍसिड म्हणतात. 7 पेक्षा ज्याचा पीएच जास्त असतो त्याला काय म्हणतात? अल्कधर्मी. याच्यात OH घटक असतो. कोणता घटक असतो? हायड्रॉक्साईड. आणि याच्यामध्ये H घटक असतो. हायड्रोजन घटक असतो. कळलं? अल्कधर्मीमध्ये OH घटक असतो. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, KOH, NaOH हे असं असतं. COH. पण याच्यामध्ये काय? HCl, NaCl असं म्हणजे याच्यामध्ये सॉरी HCl म्हणजे HNO3 HCl, H2SO4 याच्यामध्ये H हा घटक महत्वाचा असतो ऍसिड मध्ये. आणि आम्लामध्ये अल्कामध्ये काय असतो? OH. म्हणजे याचा हे आणि हे जवळपास एकमेकांचे विरुद्ध आहेत, शत्रूच आहेत, लक्षात ठेवा.
याला आमलारी देखील म्हणतात. काय म्हणतात? आमलाचा अरी असं देखील म्हणतात, आमलारी देखील असं म्हणतात. आणि जसं आपली जी लघवी पाहिली तर ती कोणत्या रंगाची असते? पिवळ्या रंगाची. कशी कोणत्या रंगाची असते? पिवळ्या. मग आता तुम्हाला जसं सांगितलं मी, हळदीला पिवळा रंग कशामुळे येतो? कर्क्युमिन. टोमॅटोला लाल रंग लायकोपीन. हिरव्या पानांना हिरवा रंग क्लोरोफिल. कशामुळे येतो? क्लोरोफिल. तसं रक्ताला आपल्या जे लघवी आहे, लघवीला पिवळा रंग बिलिजोनममुळे. कशामुळे? बिलिजोनममुळे काय होतं? लघवी कशी होते? पिवळी होती. कळलं का? लक्षात ठेवायचं. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? लोहामुळे. आणि याचा लघवीचा पिवळा रंग बिलिजोनममुळे. लक्षात ठेव. कोणतं? बिलिजोनम. बरोबर. आता आपल्या मानवीची वृक्क आहे, जे किडनी आहे, तर याच्यामध्ये एका मिनिटाला 125 ml रक्त हे केलं जातं, शुद्ध केलं जातं. किती? 125 ml रक्त काय केलं जातं याच्यामध्ये? रक्त शुद्धी. म्हणजे 180 एका दिवसात 180 लिटर रक्त काय केलं जातं? वृक्कामार्फत शुद्ध केलं जातं, किडनी मार्फत गाळलं जातं. किडनी काय काम करतं? रक्त गाळून काढतं आणि अनावश्यक भाग काय करतं? त्याचं मूत्रामध्ये रूपांतर करण्याचं काम करतं. मानवी शरीरामध्ये दररोज 1 ते 2 लिटर रक्त तयार होतं. किती? 1 ते 2 लिटर. 1 ते 2 म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी 1, जास्तीत जास्त 2 एवढंच रक्त लघवी बाहेर पडली पाहिजे. मानवी शरीरामध्ये 1 ते 2 लिटर एवढंच लघवी बाहेर पडली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त बाहेर पडली तर काय होतं? तुम्हाला डायबिटीस नावाचा आजार असं समजायचं. कोणता? डायबिटीस. कळलं का? वारंवार लघवी होणं हे सुद्धा तरी तहान होणं, तहान लागणं, लघवी बाहेर पडणं, तहान लागणं, लघवी बाहेर, हा त्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते म्हणजे उत्सर्जन संस्थेचे लघवीच्या मार्फत कोणकोणते आजार आहेत? याच्यामध्ये एक युरेमिया नावाचा आजार आहे. कोणता? युरेमिया म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. युरेमियामध्ये काय? युरिया बाहेर पडतो. काय? युरिया. जास्तीत जास्त युरिया बाहेर पडला तर त्याला काय म्हणतात? युरेमिया. युरेमियामध्ये काय बाहेर पडतं? काय सांगितलं? युरिया बाहेर पडला पाहिजे, पण रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त झालं तर युरेमिया नावाचा आजार होतो. बरोबर. त्याच्यानंतर हिमचुरिया. काय? हिमचुरिया. रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त झालं तर युरिया. आणि हिमचुरिया म्हणजे काय? लघवीद्वारे रक्त बाहेर पडणं. काय? रक्त बाहेर पडणं. लघवीतून काय बाहेर पडणं? रक्त बाहेर पडणं. याला हिमचुरिया म्हणतात. लक्षात आलं का तुम्हाला? युरेमिया म्हणजे काय? युरेमिया म्हणजे रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त होणं, याला युरेमिया म्हणायचं. आणि हिमचुरिया म्हणजे काय? लघवी वाटे काय जाणं? रक्त बाहेर पडणं. आणि ग्लायकोजुरिया. आता ग्लायकोजुरियामध्ये याच्यामध्ये काय होतं माहितीये का? लघवी वाटे ग्लुकोज बाहेर पडतं. काय बाहेर पडतं? ग्लुकोज बाहेर पडतं. ग्लुकोज बाहेर पडणं, लघवी वाटे ग्लुकोज बाहेर पडणं, याला ग्लायकोजुरिया असं म्हणतात. आणि मूतखडा म्हणजे काय? मूतखडा म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेट. कशाचं? कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे बाहेर पडणं. कॅल्शियम ऑक्झॅलेट तयार होणं मूत्रपिंड, आणि ते नळीच्या तिथं अडकल्यानंतर आपल्या लघवीला ठणक बसणं, खूप त्रास होणं, याला काय म्हणतात? मूतखडा. बरोबर. आणि तिचे खडे असतात ते कशा असतात? कॅल्शियम ऑक्झॅलेट. कशाचे? कॅल्शियम. मग कळलं का? याचे आजार कळले का? युरेमिया म्हणजे शरीरात रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त होणं. हिमचुरिया म्हणजे लघवी वाटे रक्त बाहेर पडणं. ग्लायकोजुरिया लघवी वाटे ग्लुकोज बाहेर पडणं. आणि मूतखडा म्हणजे काय? मूत्रपिंडामध्ये किंवा जे पिशवी आहे लघवी मूत्राशय जे आहे तर त्याच्यामध्ये हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात. बरोबर. प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. किती? 10 लाख नेफ्रॉन असतात. आणि मानवी शरीरामध्ये रक्त किती सांगितलं? 5 लिटर म्हणजे 8%. किती? 8%. आणि वृक्कांमधून म्हणजे किडनी मधून ते 400 वेळा गाळलं जातं. किती? 400 वेळा गाळलं जातं. आणि दररोज 180 ते 190 लिटर दररोज ते गाळलं जातं. आणि लघवी किती तयार होते दररोज? 1 ते 2 लिटर. नववीच्या पुस्तकामध्ये 1 ते 1.9 लिटर आहे. किती? 1 ते 1.9 लिटर आहे. म्हणजेच
जवळपास 2 लिटर पेक्षा जास्त लघवी व्हायला नको. बरोबर. आता वृक्क उत्सर्जनाचा महत्वाचा अवयव आहे त्वचा, इतर पण अवयव आहेत. त्वचा आणि फुफ्फुस. काय? त्वचा आणि फुफ्फुस. त्वचेमार्फत सुद्धा घाम बाहेर पडतो बघा. बरोबर आहे का नाही? तर त्वचा आणि फुफ्फुस हे सुद्धा महत्वाचे अवयव आहेत. मग कळलं का तुम्हाला? युरेमिया म्हणजे युरिया, रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त होणं. हिमचुरिया लघवी वाटे रक्त जाणं. ग्लायकोजुरिया रक्तावाटे लघवी वाटे ग्लुकोज बाहेर पडणं. आणि मुतखडा म्हणजे आपले जिथे रक्त पिशवी असते, रक्ताची नाही लघवीची जी पिशवी असते त्याच्यामध्ये काय होणं? कॅल्शियम ऑक्सिडेटचे खडे जास्त बाहेर पडणं. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फूल हे सपुष्प वनस्पतींमध्ये प्रगतिशील आहे? सपुष्प वनस्पती म्हणजे काय? फुलं येणाऱ्या वनस्पतींना सपुष्प म्हणायचं. स म्हणजे असणं. आणि अपुष्प वनस्पती म्हणजे काय? फुलं न येणं, नेचेवर्गीय. बरोबर आहे का? त्या फुलं येणं आणि फुलं न येणं. मग अनियमित प्रकारचं जे फुल आहे, आता फुल हा लैंगिक प्रजननाचा घटक आहे. बरोबर का? म्हणजे फुलं जर आले नाही तर त्याला फळं येतील का? नाही येणार. म्हणजे फुल अतिशय लैंगिक प्रजननाचा एक महत्वाचा घटक आहे. आणि फुलाच्या रचना विविध आकाराच्या असतात. आणि फुलाच्या बरोबर मधून जर छेद घेतला तर 2 समान भागात विभाजन होतं. विभाजन जर झालं, 2 सारखे भाग झाले, सममित म्हणतात. काय म्हणतात त्याला? सममित. आता समजा हा त्रिकोण आहे, अशी रेषा मध्ये दोन सारखे तुकडे झाले का नाही? 2 सारखे तुकडे झाले तर याला काय म्हणतात? सममित म्हणतात. काय म्हणतात? सममित. तसं फुलाचे जर 2 सारखे तुकडे झाले तर त्याला नियमित फुल म्हणतात. काय म्हणतात? आणि जर 2 सारखे तुकडे नाही झाले तर त्याला काय म्हणतात? अनियमित फुल. काय म्हणतात? अनियमित फुल. आणि हे अनियमित फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलचं प्रतीक मानलं जातं. कशाचं? प्रगतिशीलचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यानंतर जीवाणू जे असतात ना, जीवाणूंमधलं जे प्रजनन असतं ते कसं असतं? मग त्याच्यामध्ये मुकुलायन असतं का, पुनर्जीवन होतं का, द्विखंडीकरण होतं का, युग्मी एकत्रीकरण होतं? द्विखंडीकरण. काय? द्विखंडीकरण म्हणजे काय? फक्त द्विखंडीकरण पाठ करून चालेल का आपल्याला? तर एकापासून 2 तुकडे होणं. एकापासून काय होणं? 2 तुकडे. त्या दोघांचे पुन्हा ते थोडंसं डेव्हलप झालं तर पुन्हा त्याचे 2 होणं प्रत्येकाचे. लक्षात आलं का? याला काय म्हणतात? द्विखंडी आहे. द्विविखंडन. काय म्हणतात? द्विविखंडन. जीवाणू म्हणलं काय होतं? द्विविखंडन. काय म्हणतात? द्विविखंडन. जीवाणू एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशा पद्धतीने त्याचं काय होतं? हे जीवाणू आणि पॅरामिशियम मध्ये होतं. कुठं? जीवाणू आणि पॅरामिशियम. जीवाणू आणि पॅरामिशियम मध्ये द्विविखंडन पद्धतीने काय होतं? प्रजनन होतं. प्रजनन म्हणजे काय? एकाचं 2 होणं. बरोबर का? आपलं जे प्रजनन आहे सस्तन प्राण्यांचं हे लैंगिक प्रजनन आहे. काय आहे? लैंगिक प्रजनन आहे. बरोबर का नाही? पण यांचं जे प्रजनन आहे हे एकाचं, प्रत्येक प्राणी आपल्या प्रजातीला जिवंत ठेवण्याचं जे काम करतो याला प्रजनन म्हणतात. प्रजनन संस्था जी अशी आहे ना, जर प्रजनन संस्था राहिली नसती तर आपल्या आजोबा पंजोबापासून आपण आपले आई बाप तयार झाले असते, त्यांच्यापासून आपण तयार झालो नसतो. आणि सजीव सृष्टीचाच काय झाला असता? नाश झाला असता. म्हणजेच प्रजनन संस्था ही फार महत्वाची संस्था आहे. प्रत्येक सजीव आपल्या प्रजातीला जिवंत ठेवण्यासाठी काय? प्रजनन करतो. काय करतो? प्रजनन करतो. त्याच्यानंतर अमिबा आणि युग्लिना मध्ये बहुविखंडन. काय? बहुविखंडन. बहुविखंडन याच्यामध्ये कोणकोणता? अमिबा आणि युग्लिना या 2 प्राण्यांमध्ये बहुविखंडन पद्धतीने एका याचे 2 किती तुकडे होणे सारखे. इथे 1 तुकडा झाला, इथे 1 तुकडा झाला, म्हणजे असे जास्त हे तयार होणं त्याला बहुविखंडन पद्धत म्हणायचं. काय म्हणायचं? बहुविखंडन पद्धत. आणि स्पायरोगायरा जे आहे ना, स्पायरोगायराचं खंडीभवनाने. कशाने? खंडीभवन. स्पायरोगायरा कशाने? खंडीभवन म्हणजे काय? तुकडे होणं. काय होणं? तुकडे होणं. नीलहरित आपले हे हरित शेवाळे. काय? हरित शेवाळे. बरोबर आहे का नाही? मग स्पायरोगायराचं जे प्रजनन असतं ते खंडीभवनानं होतं. त्याच्यानंतर काही महत्वाचे संप्रेरक असतात. संप्रेरक म्हणजे काय? आता आपलं यकृत जे आहे तर यकृत रस सोडतं. बरोबर का नाही? म्हणजे या लाळ ग्रंथी आहेत ह्या लाळ सोडतात. आणि त्याच्यामुळे काय? अन्नाचं काय होतं? पचन होतं. पिष्टमय पदार्थांचं शर्करेमध्ये रूपांतर होतं. तसं शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा जर कमी झाला, काय सांगितलं? रक्तामधलं जर पाणी जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जर कमी झालं तर
व्हॅसोप्रेसिन नावाचं संप्रेरक स्रवलं जातं. कोणतं? व्हॅसोप्रेसिन नावाचं संप्रेरक काय केलं जातं? स्रवलं जातं. व्हॅसोप्रेसिन केव्हा संपलं हे केलं जातं, सिक्रेट केलं जातं? जेव्हा शरीरातील काय पाण्याचं प्रमाण म्हणजे रक्तातील पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं म्हणजे सामान्यपणे त्यावेळेस व्हॅसोप्रेसिन नावाचं काय संप्रेरक सोडलं जातं. बरोबर काय? मग मानवाच्या याच्यामध्ये संप्रेरक सुद्धा महत्वाचे आहे. मग सांगा बरं व्हॅसोप्रेसिन केव्हा सोडलं जातं? शरीरातील रक्तामध्ये जेव्हा पाण्याचं प्रमाण काय होतं कमी होतं तेव्हा व्हॅसोप्रेसिन संप्रेरक स्रवलं जातं. त्याच्यानंतर शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. त्याच्यामध्ये एक पियुषिका ग्रंथी आहे, पिट्युटरी ग्लँड. काय? पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय? पियुषिका ग्रंथी म्हणतात त्याला. काय म्हणतात? पियुषिका ग्रंथी असं म्हणतात. ही पियुषिका जी ग्रंथी आहे ना ही ग्रंथी साधारणतः आपला जो वाटाणा असतो का नाही वाटाणे एवढा ही ग्लँड असते आणि ही आपल्या मेंदूमध्ये असते. कुठं असते? मेंदूमध्ये असते. ही इतकी महत्वाची ग्रंथी आहे ही सर्व ग्रंथींवर नियंत्रण करण्याचं काम करते. काय करते? सर्व ग्रंथींवर नियंत्रण करण्याचं काय करते? काम करते. कुठं असते ही? मेंदूमध्ये. सगळ्यात महत्वाची ग्रंथी आहे. सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण करण्याचं काम पियुषिका ग्रंथी करते म्हणून हिला मास्टर ग्रंथी देखील म्हणतात. काय म्हणतात? मास्टर ग्रंथी देखील म्हणतात. कोणती ग्रंथी म्हणतात? मास्टर ग्रंथी. तिचे दोन तुकडे दोन भाग होतात म्हणजे त्याचं दोन प्रकारमध्ये आपले विभाजन करता येईल. त्याच्यामध्ये एक आहे याच्यात 6 प्रकारचे हार्मोन्स असतात आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये अँटेरियर आणि पोस्टेरियर. अँटेरियर म्हणजे काय? आत आणि पोस्टेरियर म्हणजे काय? तर अशा अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड्स. मग पिट्युटरीला मराठीमध्ये काय म्हणतात? पियुषिका ग्रंथी. ही सगळ्या ग्रंथींची काय आहे? मास्टर ग्रंथी आहे. याच्यावरच आपलं हे केलं जातं. काय केलं जातं? उंचीचं जे बघा जर एक सोमॅटोट्रॉपिन संप्रेरक. कोणतं? सोमॅटोट्रॉपिन नावाचं संप्रेरक सोडलं जातं हिच्या मार्फत. कोणतं? सोमॅटोट्रॉपिन. मग हे जर जास्त प्रमाणात जर हे झालं तर एखादा खूप उंच वाढून जातो आणि जर कमी हे झालं तर काय होतं? बुट्टा राहून जातो. काय राहून जातो? बुटका राहून जातो. मग आता जे उंच वाढलं तर जिग्नॅटिझम म्हणतात. काय म्हणतात? जिग्नॅटिझम. उंच वाढला तर त्याला काय म्हणतात? जिग्नॅटिझम. आणि जर बुट्टा राहिला तर त्याला काय म्हणतात? ड्वार्फिझम. आता आमच्या शाळेमध्ये हा ड्वार्फिझमचा एक वर्ग आहे. एकदम बुट्टा आहे एवढा एवढाच त्याची उंचीच वाढत नाही. ड्वार्फिझम म्हणजे काय? त्याच्या पियुषिका ग्रंथी सोमॅटोट्रॉपिन नावाचं संप्रेरक काय करत नाही? पाहिजे तसं सिक्रेट करत नाही. कळलं का? लक्षात आलं? म्हणजे आपलं जे उंची असते ही उंची आपल्या मेंदूमध्ये जी ग्लँड असते तिचं नाव असतं सोमॅटोट्रॉपिन. ती जर समजा जास्त प्रमाणात सवरली तर त्याला ॲक्रोमॅगली असं म्हणतात. काय म्हणतात? अक्रोमॅगली. अक्रोमॅगली म्हणजे काय? उंच वाढणं. काय होणं? उंच वाढणं. ॲक्रोमॅगली म्हणजे व्यक्ती जास्त उंच होतो आणि कमी प्रमाणात तर सिमॉड्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिमॉड्स म्हणजे काय? ड्वार्फिझम होतं म्हणजे माणूस काय राहतं? बुटकं राहतं. काय राहतं? बुटकं राहतं. आणि जे एडीएच असतं त्यालाच व्हॅसोप्रेसिन असं म्हणतात. काय म्हणतात? व्हॅसोप्रेसिन. आणि व्हॅसोप्रेसिन काय काम करतं सांगा? आता सांगितलं. व्हॅसोप्रेसिन शरीरातलं रक्ताचं प्रमाण जर रक्तातील पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर व्हॅसोप्रेसिन हे आपल्याला सोडतं. बरोबर का नाही? त्याच्यानंतर एक मेलेनोसाइट नावाचं एक हे संप्रेरक हे पियुषिका ग्रंथी सोडत असते. काय? मग याचं तुम्ही म्हणाल सर मेलेनोसाइट काय? काय? मेलेनोसाइट. तर मेलेनोसाइट जे आहे ना याला एमटीएच म्हणतात. काय म्हणतात? एमटीएच असं म्हणतात. हे जे असतात ना आपले जे एखाद्याचे केस चांगले काळे काळे कुट्ट केस असतात. काहींचे पांढरे होतात आणि काहींचे तपकिरी किंवा लाल असतात. बरोबर का नाही? असे असतात ना केस. म्हणजे समजा आपले शुद्ध मेलॅनिनमुळे केस काळे असतात. कशामुळे? शुद्ध मेलॅनिनमुळे केस काळे होतात. केस पांढरे का बरं होतात? मेलॅनिन मधील गंधक आम्लामुळे. कशामुळे? मेलॅनिन मध्ये जर गंधक गेलं म्हणजे जे लोक जास्त चहा पितात
साखरेमध्ये काय असतं, गंधक असतं. चहा पिला की काय होईल, काही ना 2-2, 4-4, 5-5, 7-7 वेळा चहा लागतो. साहजिकच काय होईल, त्यांचं गंधकाचं प्रमाण वाढेल आणि त्यांचे केस काय होतील, पांढरे होतील. आणि मेलॅनिनमुळे, मेलॅनिनमध्ये जर लोहाचं प्रमाण असेल बघा, ही तर शुद्ध मेलॅनिनमुळे काळं, मेलॅनिनमध्ये गंधकाचं प्रमाण वाढलं तर पांढरं, मेलॅनिनमध्ये लोहाचं प्रमाण वाढलं तर लाल तांबूस केस होतात. काय होतात, लाल तांबूस केस होतात. आणि याच्यामध्ये एक ऑक्सिटोसिन नावाचं एक याच्यामध्ये पोस्टिरियर याच्यामध्ये आहे. तर ऑक्सिटोसिन नावाचं एक संप्रेरक असतं. याच्यात काय फायदा, याचा काय फायदा असतो, खास करून स्त्रियांना याचा फायदा असतो. काय फायदा असतो, ज्या वेळेस म्हणजे प्रसूतीच्या वेळेस, काहींना प्रसूतीच्या वेदना वगैरे जे हे होणं ना, तर सगळे हे ऑक्सिटोसिनमुळे, ऑक्सिटोसिन जर व्यवस्थित असलं तर त्याची नॅचरल प्रसूती होती. काय होते, नॅचरल प्रसूती होते. आणि नसेल तर ते मात्र मग काय करावं लागतं, त्याला सिझर वगैरे करावं लागतो. आलं लक्षात. मग हे ऑक्सिटोसिन सुद्धा महत्वाचं आहे. आणि काही स्त्रियांना बाळाला जन्म दिल्यानंतर दूध येत नाही, तर त्याचं सुद्धा हे ऑक्सिटोसिनचंच काम आहे. म्हणजे ऑक्सिटोसिन हे स्तन ग्रंथीतून बाळाला दूध येण्यासाठी काय करतात, मदत करतात. बरोबर. तर त्याच्यानंतर एक कोहेरिन नावाचं एक संप्रेरक आहे, कोहेरिन. तर कोहेरिन हे काय करतं, कोहेरिन नावाचं संप्रेरक आहे. लहान आतड्यातील जे जेजुनम नावाचं घटक असतं, कोणतं, जेजुनम, लहान आतड्यामध्ये हा जेजुनम घटक असतो. तर जेजुनम या भागाचं आकुंचन करण्याचं काम हे करत असतं. बरोबर आहे. तर मग आपण कोहेरिन पाहिलं, ऑक्सिटोसिन पाहिलं. बरोबर आहे. काही वेळा डॉक्टर ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतात, म्हणजे नवीन प्रसूतीच्या काळा येतील बुवा असं. आलं लक्षात, ऑक्सिटोसिनचं. किंवा दूध येत नसेल तरी सुद्धा ते दिलं जातं. आणि हे मेलॅनोसाइट, मेलॅनो म्हणजे त्याच्यामध्ये मेलॅनिन असतं. मेलॅनिन, शुद्ध मेलॅनिन असेल तर काळे केस, पांढरे असेल तर गंधक असेल तर पांढरे केस, लोहाचं प्रमाण असेल तर तपकिरी. आणि सोमॅटोट्रोपिन हे काय करतं, उंची. सोमॅटोट्रोपिन ज्याचं जास्त झालं त्याला जिग्नॅटिझम म्हणजे उंच वाढतो, आणि जर जास्त कमी पडलं तर काय राहतं, डॉर्फिझम. काय, डॉर्फिझम. आणि प्रोलॅक्टिन हार्मोन जे आहे का, प्रोलॅक्टिन. आता लॅक्टोज म्हटलं तर लगेच दूध आलं आहे का नाही. प्रोलॅक्टिन हे कशाचं आलं, दुधाचं. तर दुग्ध निर्मिती आणि स्तन ग्रंथींचा विकास आणि वाढ. म्हणजे काही स्त्रिया जे असतात तर त्यांचे जे स्तन असतात बाळाला दूध पाजण्यायोग्य नसतात, खूपच लहान राहिले तर तरी सुद्धा तो एक घटक होतो. त्याच्यानंतर जे थायरॉइड आहे, थायरॉइड हे संपर्क कंठग्रंथीवर नियंत्रण करतं. कशाचं, कंठग्रंथीवर हे थायरॉइड असतं. म्हणजे थायरॉइडचं असं असतं की ते जे थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक हे पाठवतं ते, तर जे कमी असलं तर गोळ्या घ्याव्या लागतात. त्याला काहीच इलाज नाही. काय, त्याच्यावर कुठलाही इलाज नाही. एकतर माणूस खूप जाड होत जातं, नाही तर माणूस काय होत जातं, बारीक होत जातो. ओके. तर अशा पद्धतीने आपण या काही ज्या ग्रंथी आहेत ह्या ग्रंथी आपण पाहिलेल्या आहेत. तर पिट्युटरी ग्लँड पाहिली आपण. पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय, पियुषिका ग्रंथी, त्याला मास्टर ग्रंथी असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेलॅनिन, शुद्ध मेलॅनिन, लोहाचं प्रमाण राहतं, पांढऱ्या आपले लाल केस होतात. गंधकाचं प्रमाण वाढलं तर केस पांढरे होतात. आणि अजून लोहाचं. त्याच्यानंतर आपण ऑक्सिटोसिन पाहिलं. ऑक्सिटोसिन त्याच्या प्रसूतीच्या काळा व्यवस्थित येतात, किंवा आपलं हे जे असतात दूध, स्तन ग्रंथातून दूध वगैरे. तर त्याच्यानंतर एक प्रश्न आलेला आहे की तुम्हाला, ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात. तर ब्रुनर्स ग्रंथी हे पक्वाशयाच्या सब म्युकोसामध्ये आढळतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर पित्त हे डायडॅश अवयवात तयार होतं. पित्त कुठं तयार होतं, यकृतामध्ये तयार होतं. पित्त हे यकृतामध्ये तयार होतं. आणि साठवणूक कुठं होते त्याची, कुठं होते, जठरामध्ये काय तयार होतं, पित्त. आणि पित्ताशयामध्ये ते काय केलं जातं, साठवलं जातं. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, यकृत. पित्त कुठं तयार होतं, यकृतात तयार होतं. आणि याचं वजन आहे 1.4 ते 1.6 किलो. कोणाचं, यकृत. यकृताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, लिव्हर. किती वजन असतं, 1.4 ते 1.6. हृदयाचं वजन किती असतं, 360 ग्रॅम. किती, 360. पावशेरपेक्षा थोडंसं जास्त, 360 ग्रॅम. यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. ग्रंथी म्हणजे काय, सिक्रेशन करणारी. बरोबर का नाही. यकृतामध्ये पित्तरस तयार होतो. हे पचनासाठी फार महत्वाचं असतं. जर यकृताने पित्तरस सोडलं नाही तर आपलं अन्नाचं पचन होणार नाही आणि
सगळं शरीरच पूर्ण घेऊन जातं. आलं लक्षात. त्याच्यानंतर लाल रक्तपेशींचं विघटन हे यकृतामध्ये होतं. कुठं? लाल रक्तपेशीचं विघटन. लाल रक्तपेशी किती दिवस टिकतात? 100 ते 127 दिवस, ऑन एन ॲव्हरेज 120 दिवस. किती? 120 दिवस. तर लाल रक्तपेशीचं विघटन यकृतामध्ये होतं. त्याच्यानंतर जास्तीची शर्करा ही ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जाते. आपण ज्यावेळेस जास्त शर्करा घेतल्या तर ती शर्करा ग्लायकोजनच्या रूपामध्ये काय केली जाते? साठवली जाते. आणि ज्यावेळेस शरीराला गरज पडेल, आपण 1-2 दिवस उपाशीच राहिलं, काही खाल्लं नाही, तर ते ग्लायकोजन काय होतं? पुन्हा त्याचं शर्करेमध्ये रूपांतर केलं जातं. बरोबर. आणि युरिया यकृताच्या माध्यमातून तयार होतो. कशाच्या माध्यमातून? यकृताच्या माध्यमातून तयार होतो. ही शरीरातील सर्वात मोठं, ही आतलं, शरीराच्या आतलं सर्वात मोठा अवयव आहे. जसं आपला हाड आहे ना, सगळ्यात मोठा हाड कोणतं आहे? फिमर. आणि कानामधले जे अंतर्करणामध्ये स्टेपीज आहेत ते सगळ्यात लहान हाड आहे. तसं आपल्या शरीराच्या आतील सगळ्यात मोठा अवयव जे म्हटलं तर यकृत हे सगळ्यात मोठा अवयव. आणि याचा पीएच असतो 7.7. किती असतो पीएच? 7. म्हणजे काय रे? हे अल्कधर्मी आहे. काय आहे? अल्कधर्मी आहे. अल्कधर्मी म्हणजे काय? ऍसिडिक नाही. याचा मेन घटक आहे याचा OH. काय असतो? OH. हायड्रॉक्साईड हा याचा काय आहे? मेन घटक आहे. आणि पित्ताशय एकाच वेळी 50 मिलीलिटर हे तयार होतं पित्त. किती? 50 ml काय तयार होतं? पित्त तयार होतं. पित्तरस. किती? 50 मिलीलिटर एवढं पित्त तयार होतं. आणि यकृतामध्ये अजून कसं काय सांगितलं तुम्हाला? हिपॅरिनची निर्मिती होती. हिपॅरिन काय असतं? हिपॅरिन रक्त पातळ ठेवण्याचं काम ही हिपॅरिन करतात. कुठे निर्मिती होते हिपॅरिनची? यकृतामध्ये. आणि आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट यांची निर्मिती कशामध्ये होते? बोन मॅरो मध्ये, अस्थि मज्जेमध्ये. बरोबर का नाही? यकृतामध्ये फायब्रिनोजन नावाचं प्रोटीन तयार होतं. कोणतं? फायब्रिनोजन. याच्यापासूनच पुढे फायब्रिन तयार होतं रक्त गोठण्यासाठी. काय? रक्त गोठण्यासाठी ही मदत करतं. त्याच्यानंतर शरीरातील जे अतिरिक्त अमायनो आम्लेट असेल त्याचं अमोनियामध्ये रूपांतर केलं जातं. व्हिटॅमिन ए आणि डी याच्यामध्ये साठवलं जातं. ए आणि डी याच्यामध्ये साठवलं जातं. कोणतं व्हिटॅमिन साठवलं जात नाही? कोणतं? बी आणि सी व्हिटॅमिन साठवलं जात नाही. आणि ए आणि डी कुठं साठवलं जातं? यकृतामध्ये. यकृतामध्ये ए आणि डी हे साठवलं जातं. यकृत अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करतं. कशाचं? युरियाची निर्मिती कोण करतं? युरिया निर्मिती कोण करतं? यकृत करतं. कशाची? कशापासून? अमोनियापासून. अमोनियापासून युरियाची निर्मिती कोण करतं? यकृत करतं. आणि जास्त प्रमाणात जर ए झालं तर ते यकृतावर त्याचा थर जमा होतो. आणि यकृताचा काही भाग कापला तरी सुद्धा काय होतो? तो पुन्हा येतो. काय होतो? पुन्हा येतो. आणि यकृताला चेक पॉइंट म्हणतात. काय म्हणतात? चेक पॉइंट. म्हणजे यकृत सर्व विषारी जे घटक असतात ते सर्व विषारी घटक काय करतात? चेकिंग. अन्नातून विषारी घटक गेला का नाही ते यकृत काय करतं? चेक करतं. आणि एखाद्या माणसाचा मृत्यू जर अन्नातील विष पदार्थ, अन्नातील विषद्रव्यामुळे झाला असेल तर ते काय चेक केलं? डॉक्टर काय चेक करतात? मेल्यानंतर यकृत चेक करतात. म्हणजे याचा मृत्यू विषारी झाला आहे का? कशाने झालाय का? विषारी झाला आहे का? सगळे विषारी घटक शोषून घेण्याचं काम हे करतं. विषारी घटक शोषून घेण्याचं काम कोण करतं? यकृत करतं. विषारी घटकाचं शोषण करण्याचं काम हे यकृत करत असतं. मग आता सांगा पुन्हा यकृताची सगळी माहिती सांगा. यकृताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लिव्हर. सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. शरीराच्या आतील सर्वात मोठा अवयव यकृत. यकृत अमोनियापासून काय निर्मिती करतं? युरिया. अमोनियापासून युरियाची निर्मिती करतं. त्याचा पीएच किती असतो? 7.7. वजन किती असतं यकृताचं? जवळपास 1.5 किलो. जवळपास किती? 1.5 किलो. 1.4 ते 1.6. आणि एकाच वेळेस किती पित्त तयार करतं ते? 50 ml. कुठं साठवलं जातं? पित्ताशयामध्ये साठवलं जातं. अजून रक्त शरीरामध्ये पातळ फिरतं ठेवण्यासाठी रक्त पातळ पाहिजे. आणि ते पातळ ठेवण्याचं काम कोण करतं? हिपॅरिन. आणि हिपॅरिन कोण तयार करतं? यकृत तयार करतं. अजून कशाची साठवणूक करतं? व्हिटॅमिन ए आणि डी. पित्तरस पित्ताशयामध्ये साठवलं. तयार करतं यकृत, साठवलं पित्ताशयामध्ये. तसं फायब्रिनोजन सुद्धा तयार करतो. हे फायब्रिनोजन पासूनच पुढे फायब्रिन तयार होतं.
आणि ए आणि डी हे जे जीवनसत्व यांचा साठा करण्याचं काम हे करतं आणि विषारी घटक शोषून घेण्याचं काम जे आहे हे कोण करतं? यकृत करतं. बरोबर आहे का नाही? आता अजून एक प्रश्न तुम्हाला असा आहे की नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणतं संप्रेरक लागतं सांगा बरं? ऑक्सिटोसिन. नैसर्गिक याच्यासाठी कोणतं? ऑक्सिटोसिनचं काम. ऑक्सिटोसिन जे आहे तर नैसर्गिक प्रसूतीसाठी संप्रेरक आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारला शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. शरीरातील यकृताचं काम काय? पित्तरस तयार करणं. काय तयार करणं? पित्तरस तयार करणं. तसं जसं यकृत नावाची जी ग्रंथी आहे ना तसं स्वादुपिंड सुद्धा महत्वाचं आहे. कोणतं? स्वादुपिंड. स्वादुपिंड त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॅनक्रिया. काय म्हणतात? पॅनक्रिया. पॅनक्रिया म्हणजे काय? स्वादुपिंड. काय? स्वादुपिंड. स्वादुपिंड मध्ये त्याला काय म्हणतात? पॅनक्रिया. आता पॅनक्रियाचं काम काय असतं? बरोबर, इन्शुलिन. कोणतं? त्याच्यामध्ये एक अंतस्रवी आणि बाह्यस्रवी असे हे असतात. अंतस्रवी मध्ये इन्शुलिन नावाचा घटक ते हे करतं. काय? इन्शुलिन. हे शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर आपल्या शरीरातल्या साखरेचं काय होतं? पचन होतं. बरोबर आहे. आणि इन्शुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर साखरेचं पचन होत नाही. रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं तर आपल्याला डायबिटीस नावाचा आजार होतो. आणि मग डायबिटीस जर जास्त प्रमाण झालं तर आपल्याला वारंवार काय होते? लघवी होते. एका दिवसात आपल्याला किती लघवी व्हायला पाहिजे? जास्तीत जास्त 1 ते 1.9 लिटर म्हणजे 2 लिटर. 3 लिटर पेक्षा जास्त लघवी झाली मधुमेह. ओके. तर साखरेचं नियंत्रण करण्याचं काम कोण करतं? साखरेचं नियंत्रण करण्याचं काम. ज्या लोकांना साखरे इन्शुलिन कमी झालं तर मग शेवटी काय करावं लागतं? ते इन्शुलिन टोचावं लागतं. बरोबर आहे. पण इन्शुलिन नैसर्गिकरित्या तयार करण्याचं काम कोण करतं? पॅनक्रियास करतं. बरोबर. त्याच्यानंतर सोमॅटोट्रॉपिन नावाचे एक हे एक संप्रेरक हे सुद्धा स्वादुपिंड सोडतं. काय? याच्यामध्ये पेशींची वाढ करायचं काम हे जे हे काम करतं. कोणाची? पेशींची वाढ करण्याचं काम हे करतं. आणि ग्लुकॅगॉन. कोणतं? ग्लुकॅगॉन. तर ग्लुकॅगॉन याच्यामध्ये साखरेचं प्रमाण काय करतं? हे वाढतं. साखरेचं प्रमाण वाढवतं. साखरेचं प्रमाण काय करतं? हे वाढतं. स्वादुपिंड आपण एक स्पर्धा परीक्षेसाठी एवढं एकच लक्षात ठेवायचं. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया, इन्शुलिन, डायबिटीस कमी पडलं आणि आपण तोंडामध्ये कोणताही एक घटक टाकला, कोणताही काही जरी टाकलं तोंडात, लगेच काय होतं माहितीये का? लगेच इन्शुलिन सिक्रेट होतं. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा नाही खायचं. एकदा काय खायचं आणि एकदा खाऊन घ्यायचं. एकदा खाल्लं तुम्ही सकाळी 9 ते 10 मध्ये खाल्लं एकदा की नंतर लवकर नाही खायचं. नंतर डायरेक्ट 2-2:30 वाजता. नंतर डायरेक्ट 8 वाजता. आपण काय करतो? सकाळी जर असं 8 वाजता एक घास, 9 वाजता एक, 10 वाजता एक, लगेच 11 वाजता एक. तुम्ही तोंडात काही गोष्टी एखादी गोष्ट टाकली की लगेच काय होतं? इन्शुलिन सिक्रेट करायचं. ते लगेच त्याचं काम लगेच चालू करून देतो. इकडून लगेच तिकडून आलं लक्षात असं. आणि याच्यामध्ये काही विकर आहेत. एक अमायलेज. कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्याचं काम अमायलेज करतं. कोण? अमायलेज. ही बाह्य हेच आहे अमायलेज. कोणाचं रूपांतर करतं? कार्बोहायड्रेटचं. कशामध्ये रूपांतर करायचं काम करतं? ग्लुकोज मध्ये. कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करायचं काम हे अमायलेज करतं. याला 3 विकर आहेत बाह्यस्रावी. हे 3 विकर कोण सोडतं? पॅनक्रियास सोडतं. याला म्हणतात बाह्य आहे ना, बाह्यस्रावी. मग त्याच्यामध्ये अमायलेज आहे ना, कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. कार्बोहायड्रेट कशामध्ये असतं? पिष्टमय पण म्हणजेच आपले पीठ देणारे पदार्थ. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, मका, नाचणी, वरी वगैरे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट. मग अमायलेज काय करतं? कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. आणि ट्रिप्सिन नावाचं हे काय? तर ट्रिप्सिन काय करतो माहिती? जे प्रोटीन्स असतात ना, प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये करतो? अॅमिनो ऍसिड मध्ये रूपांतर करतो. ट्रिप्सिन प्रोटीनचं रूपांतर अॅमिनो ऍसिड मध्ये करतं. आणि लायपेज जे आहे तर लायपेज हे काय करतं? जे फॅट्स आहेत, आपण शरीरामध्ये जे फॅट्स घेतो त्याचं फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर करायचं. कशामध्ये? फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे बघा, कार्बोहायड्रेटचं बी ग्लुकोज करतं, ट्रिप्सिन प्रोटीनचं अॅमिनो ऍसिड मध्ये करतो, लायपेज फॅटचं फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर करतो. मग कळलं का? स्वादुपिंड म्हणजे काय? पॅनक्रिया. बरोबर. सांगा आता, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. आणि नंतर स्वादुपिंड. बरोबर. आणि अजून आपण पियुषिका ग्रंथी पाहिली. पियुषिका इथं मास्टर ग्रंथी आहे.
बरोबर आहे की नाही? मास्टर हाईट वाढवणं कमी करणं. डॉर्फिझम तुम्हाला असं मागच्या वेळेस प्रश्न विचारता. डॉर्फिझम म्हणजे काय? डॉर्फिझम म्हणजे काय? बुटकेपणा. कशामुळे होतो? बुटकेपणा. हा, बुटकेपणा. बुटकर राहतो माणूस, शरीराची उंची वाढत नाही. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल असतं. कोलेस्टेरॉल मग त्याच्यामध्ये गुड कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल. काय गुड? गुड म्हणजे काय? चांगलं कोलेस्टेरॉल आणि काय? बॅड कोलेस्टेरॉल. डॉक्टर सांगतात बघा, तुमच्यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं. डॉक्टर हे नाही सांगत कोणतं कोलेस्टेरॉल वाढलं, चांगलं का वाईट वाढलं का वाईट वाढलं. म्हणजे ते डॉक्टरने सांगितलं म्हणजे आपण काय समजतो? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं. काय? बॅड कोलेस्टेरॉल. तर चांगलं कोलेस्टेरॉल त्याला म्हणतात HDL. काय म्हणतात? HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन याला म्हणतात गुड कोलेस्ट्रॉल. काय म्हणतात? गुड कोलेस्ट्रॉल. आणि याला LDL म्हणजे काय? लो डेन्सिटी काय? लिपोप्रोटीन. म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? HDL. आता गुड कोलेस्ट्रॉल जर शरीरामध्ये जास्त प्रमाण झालं, आता HDLचं प्रमाण आपल्या फक्त हे कोलेस्ट्रॉल जे असा एक घटक आहे तो आपल्याला मिलीग्रॅम पर डेसिलिटर वापरला. असा प्रश्न आला होता का नाही? मिलीग्रॅम पर डेसिलिटर काय मोजलं जातं? काय? कोलेस्टेरॉल. बरोबर आहे का नाही? HDL ची जी रेंज आहे ना, मिलीग्रॅम पर डेसिलिटर असते. याच्यामध्ये हे 45 असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 45 असलं पाहिजे. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण 55 असलं. किती? स्त्रियांमध्ये, वुमेनमध्ये आणि मेनमध्ये किती? 45 असलं पाहिजे. बरोबर का नाही? बॅड कोलेस्ट्रॉल याची रेंज 100. किती? 100. जास्तीत जास्त 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असं असलं पाहिजे. ओके. मग शुद्ध म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल दोन्हीतला फरक कळला का? ज्याची डेन्सिटी जास्त आहे त्याला काय म्हणायचं? चांगलं कोलेस्ट्रॉल. कमी डेन्सिटी, घनता कमी आहे तर बॅड कोलेस्ट्रॉल. बरोबर. तर गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. मग तुम्हाला एकदा अजून काही महत्वाचा एक प्रश्न असा आला होता की याच्यातलं कोणतं कोलेस्ट्रॉल चांगलं आणि कोणतं HDL म्हणजे चांगलं, काही LDL म्हणजे चांगलं.